पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे। नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव। नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे। निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। पांडुरंगा करू प्रथम नमन। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। सदाशिवाचा अवतार। सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ती दातार। स्वामी निवृत्ती दातार। स्वामी निवृत्ती भगवान श्री चंद्रेश्वराच्या चरणवंदावरती मस्तक ठेवून प्रस्तुत पाप्यरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग साधुवर्य संतवर्य श्री संत तुकोबारायांच्या गाथ्यातील संतांनी संतांचं केलेलं वर्णन। संत दर्शनाचा काय लाभ आहे, संत संगतीचं काय सुख आहे, आणि त्या सज्जनाचं दर्शन झाल्यानंतर जीवनामध्ये कुठला लाभ आहे याचं साधुवर्य तुकोबाराय वर्णन सांगतात। आणि त्या सर्त दर्शनाचा लाभ पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे। सज्जनाचं नाव घेऊन त्याचं दर्शन घेऊन ते पुण्य आपल्या जीवाला मनुष्य देहाला प्राप्त होतं। पुण्यवान माणसाचं दर्शन सज्जनाचं दर्शन झाल्यानंतर अगणित पुण्याची प्राप्ती होते। माझी वाचा त्यांचंच नाव घेते
त्या संतांच्या ठिकाणी माझी वाचा रुतली जाते. बाकीच्या विषयाचा गोंधळ माझ्या वाचेला जमत नाही आणि त्याचा लाभ मला प्राप्त झाला असं तुकोबराय सांगतात. त्या संत चरणाजवळ माझ्या जीवाला खरी खुरी विश्रांती आहे. खरं सुख त्यांच्या जवळ आहे. हे अनुभूती सिद्ध स्वरूपाने तुकोबराय वर्णन करतात. हे मी भावाने भक्तीने अनुभूतीने सांगतो की त्या संतांचं नाव घेतल्याने, त्या सज्जनाचं नाव घेतल्याने माझ्या हातून अनगणित घडलेले कर्म पाप त्यांचा निश्चित नाश होतो. असं ज्यांच्या नावाने माझ्या सर्व कर्मफळाचा नाश होतो ते संत, आणि त्यांचं नाव घ्या आणि आपलं जीवन कृतार्थ करा. विठ्ठला प्रतिवर्षीप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान चंद्रेश्वराच्या सानिध्यात भगवंताच्या महाशिवरात्रीच्या पर्व काळाच्या निमित्ताने चालू असलेला हा नाम सप्ताह समस्त गावकरी भजनी मंडळ, माझे सर्व फळावरील जवळेकर मंडळी, सर्व महिला, सर्व पुरुष मंडळी, निष्ठावंत वारकरी आहेत जवळची मंडळी. आता पुढच्या महिन्यात वारी झाली, फाल्गुन वारी की चैत्र वारीला जवळेकरांची वारी. भगवान चंद्रेश्वराचा रथ आणि दिंडी पंढरपूरला चालत येते आणि बेलापूरकरांच्या फडावरती निष्ठावंत असणारी आपण सर्व मंडळी भावाने भक्तीने येतात. पांडुरंगाची वारी करतात, एकादशीची प्रदक्षिणा करतात आणि दर्शन झाल्यानंतर दर्शन होतच नाही, पण तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. देवाचं दर्शन नाही झालं चाललं, त्या कळसाचं दर्शन झालं तर परमात्म्यापर्यंत पोचतच महाराज. कारण देव कळसावर आहे. तुमच्या आमच्या सर्वांभूती असणारा परमात्मा. तुम्ही पंढरपूरला आला तरी तुमच्या अंतरात्म्यात असलेला तोच परमात्मा, त्याला कळतंय तुम्ही आलेले आहे, त्याला सांगायची गरज नाही. लोकांना वाटलं मी पाहिलं तरच त्यांना पंढरपूरला आला, हे परमात्म्याला कळतंच महाराज. देवाला कळतंच, त्याला सांगायची गरज नाही. त्याला कळतं म्हणून त्याच्या दारात जायचंय बरं का. देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्याला माहिती आहे हा कशाला आलाय, त्याला सगळंच माहिती असतं महाराज. म्हणून तो चराचरात व्यापक आहे, सर्वागत आहे. भगवान चंद्रेश्वर, भगवान जवळेश्वर हे सर्व चराचरात आहे, व्यापक आहे. म्हणून तुकोबाराय त्यांना सांगतात, देवा तुम्ही विश्वनाथ, दिनरंक मी अनाथ. मी रंक आहे, अनाथ आहे, आणि तुम्ही सामान्य नाही, विश्वाचे नाथ.
तुकोबरायांना काशीला जाता आलं नाही, म्हणून तुकोबरायांनी एका वारकऱ्याच्या हाती, की जो काशीला निघालाय, त्याच्या हाती पत्र दिलं आणि त्या पत्रात तुकोबरायांनी काशी विश्वेश्वराची स्तुती केली. भगवान जवळेश्वर हे काशी विश्वस्तच आहेत, त्यांचा देव आहेत आणि संत आहेत. देव स्वरूपाने असणारे संत या भूतलावरती अवतीर्ण झाले. जगाचा उद्धार करण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी या भूतलावरती आली. श्रीमन निवृत्तीनाथ महाराज हे विश्वगुरु आहेत आणि भगवान महादेवाचा अवतार आहेत, म्हणून जवळेश्वर आणि निवृत्तीनाथ वेगळे नाहीत, लक्षात ठेवा. विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, आदिनाथापासून परंपरा आली से जाण. ज्ञान देवा ते ज्ञान दिले, चांग देवा ते बोधिले, तोची बोध माझे मनी, राहू एका जनार्दनी. आदिनाथापासून परंपरा आली से जाण. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज हे भगवान शंकराचा अवतार आहे आणि भगवान शंकर संत रूपाने निवृत्तीनाथांच्या रूपाने या भूतलावरती आले. ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ झाले आणि ज्ञानदेवाचा उगम ज्यांच्यापासून सुरू झाला, ज्ञानदेव ज्ञानदेवी ग्रंथ जन्म ज्यांनी दिला ते ज्ञानोबाराय आणि त्यांचे गुरु असणारे श्रीमन निवृत्तीनाथ महाराज म्हणजे भगवान शंकर आहेत. हे सामान्य स्वरूपातले संत नाही आले महाराज, देवते संत, देवते संत. यदक्षरम मनाख्यम मानंदम अजमव्ययम, श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दर्शनमाश्रित. श्रीमन्निवृत्तीनाथ महाराज या स्वरूपाने संत येतात, देव येतात आणि या भूतलावरती अवतार धारण करतात. अवतार तुम्हा धराया कारण किंवा घ्यावया कारण, उद्धराया जन जड जीवा. सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी ही संत मंडळी या भूतलावरती अवतीर्ण झाली आणि तुमच्या आमच्या जड जीवाचा त्यांनी उद्धार केला. असे महात्मे, असे संत आणि महाराज या भूतलावरती येतात. येथे उपकारासाठी. आमच्या फडाची पद्धत आहे, राग मानू नका, प्रमाण नाही द्यायचा. आणि संत मंडळी या भूतलावरती अवतीर्ण होतात. देवस्वरूपाला असलेली ही मंडळी उपकार करतात आपल्यावरती. सामान्य जीवावरती उपकार करणारी संत मंडळी लक्षात ठेवा. याचं कारण की तुम्हा आम्हाला हित अनहित कळत नाही.
काय करायला पाहिजे काय करू नये हे सांगण्यासाठी ही मंडळी आली. जर कळलं असतं तर त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी नसती लागली. माझ्या ज्ञानोबारायला माझ्या निवृत्तीनाथाला या संतांना देहांत प्रायश्चित्त भोगावं लागलं नसतं महाराज. म्हणून मनुष्य जन्माचं हित सांगण्यासाठी अवतरलेली ही संत मंडळी या भूतलावरती आली आणि तुमचं आमचं हित केले. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे हे सांगण्यासाठी ही मंडळी अवतीर्ण झाली. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, विठ्ठल वारकरी विठ्ठल मंत्र हा सोपा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या मंत्राचा जप ज्ञानोबारायांना दिला. ज्ञानोबारायांनी तो मंत्र एक रूपाने प्राप्त करून घेतला आणि आपल्या गुरूंची उपासना त्यांनी केली. गुरुवरती निष्ठा असणारे ज्ञानोबाराय. वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे. वारकरी संप्रदाय जर शिष्य नसेल, गुरु केला नसेल तर तो शिष्यत्व शिष्यपदाला प्राप्त होत नाही. गुरु शिवाय मोक्ष नाही हे वारकरी संप्रदायातलं तत्वज्ञान आहे. गुरुविन अनुभव कैसा कडे. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. अजून एक सांगू. वारकरी संप्रदायातले पहिले मूळ आद्य गुरु कोण असतील तर भगवान शंकर आहेत. आदिनाथापासून परंपरा आली सिजान. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबारायण पुढे दिलं, पण मूळ आद्य गुरु कोण असतील तर भगवान शंकर आहेत. आणि भगवान शंकराला देव स्वरूपाला संत स्वरूपात अवतार धारण घेऊन मनुष्य जन्माचं हित सांगण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी अवतीर्ण झाली. रामकृष्णादी घेऊन गेले, संत स्वरूपाला आले. ज्ञानोबाराय विष्णूचा अवतार, सोपानदेव ब्रह्मदेव आहेत. मुक्ताबाई सर्वांची यांची शक्ती असणारी मुक्ताबाई. हे सामान्य समजू नका. वारकरी संप्रदाय हे तत्व रामकृष्णाधिक वैष्णवांपासून चालत आलेलं आहे. म्हणून भगवान शंकर हे पहिले वारकरी आहेत. पंढरपूरला आले, कुटुंब सहकुटुंब आले. पांडुरंगाचं दर्शन घ्यावं म्हणे. यात्रा गर्दी भरली होती. आषाढी यात्रा होती. वारकऱ्याचा वेश घेतला. धक्के खात नंदी बरोबर आहे, गणपती राय बरोबर आहे, पार्वती बरोबर आहे, स्वतः भगवान बरोबर आहेत. आणि निघाले. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं वंदन केलं. लोहदंड तीर्थ पंढरपूरला पुंडलिक रायाच्या समोर आहे. स्नान घेतलं आणि महाद्वार घाटाच्या पायऱ्या वर चढल्या. बरोबर नंदीने धक्के खाऊन नंदी दमला आणि नंदी म्हणाला भगवंताला, देवा आता मला चालणं होत नाही, मी थकलो म्हणजे. भगवान शंकराने सांगितलं नंदीराजाला, नंदीराज अहो तुम्ही शूरवीर आणि तुम्ही थकला. हो म्हणले, या पंढरपुरात या वारकऱ्यांच्या संगतीत गर्दीमध्ये या संत मंडळीत थकले पायात. थकलो म्हणजे आता मी बसतो. भगवंताने सांगितलं बसा, पण जागा कुठे दिली? पंचमुखी मारुतीच्या समोर नंदीला बसवलं. पंढरपूर क्षेत्रात मारुतीच्या समोर नंदी आहे हे फक्त पंढरपुरातच पाहायला मिळेल. मारुती समोर नंदी नाही, फक्त पंढरपुरात पंचमुखी मारुती आहे, त्याच्या समोर नंदीला बसवलं. नामदेव पायरीपुशी आले, पायऱ्या चढल्या.
गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली. त्यात गणपती राया थकले, गणपती लागले रडू लागले. गणपतीने बसायला जागा मागितली आणि पांडुरंगाच्या देवळात पायऱ्या चढल्यानंतर पहिल्यांदा डाव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे, गणपती रायाला तिथं बसवलं. आता राहिले पार्वती माता आणि भगवान शंकर. निघाले, दीपमाळेच्या स्तंभाच्या पुढे आले. पार्वती माता थकली. ते म्हणले आता माझे पाऊल उचलत नाही. पार्वती माता थांबली तिथंच आणि भगवान शंकर पुढे गेले. गर्दीतून पाहिलं समोर प्रत्यक्ष पंढरीनाथ परमात्मा विटेवरती उभा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. पांडुरंग परमात्मा स्वरूप पाहिलं. देवाला हात जोडले, लांबून हात वर केले. भगवंतांनी सांगितलं का हो काय झालं? म्हणले देवा या तुझ्या वैष्णवांच्या गर्दीत थकलो रे मी. आता माझे पाय थकले, आता मला बसायला जागा पाहिजे. भगवान पंढरीनाथाने भगवान शंकराला सांगितलं अहो तुम्ही विश्वाचे गुरु आहात, तुम्हाला बसायला जागा माझं मस्तकच आहे. म्हणून भगवंताला पांडुरंगाने आपल्या मस्तकावर बसवलंय. पांडुरंग परमात्मा देवाचं मस्तक आणि देवाच्या मस्तकावर महादेवाची पिंड आहे. पांडुरंगाला तिथं बसवलं. देव स्वरूपाला असलेली संत मंडळी आज देववारी करतात, वैष्णव वारी करतात. मग तुम्ही आम्ही आपणही वारी केली पाहिजे. वारी म्हणजे येरझार. वारी म्हणजे या संसार बंधनातली माया सोडून परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप झालेलं चित्त, ही येरझार वारी. आणि भगवान परमात्म्याने ती वारी केली. आणि अशी ही संत मंडळी या भूतलावरती तुम्हाला ज्ञान दर्शन देण्यासाठी आले, नाम दर्शन देण्यासाठी आले. अशा या संतांचं गुणगान करावं तेवढं थोडंच आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथ महाराज ही मंडळी, ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, अशी वैष्णव वीर की ज्यांच्या अंकित परमात्मा आहे. देवतयाचा अंकित, कामे त्यांची सदा करीत. भगवान परमात्मा त्यांच्या अंकित आहे, त्या भक्ताच्या अंकित आहे, त्या संतांच्या अंकित आहे. आणि त्यांच्या अंकित असल्यामुळे त्यांच्या मागे पुढे भगवान परमात्मा राहतो. त्यांची सर्व कामं केलतो. नामदेवरायचा अभंग आहे, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठेभाव भक्त देखुनिया. उंच नीच तो जाणत नाही. तो सर्व संत जातीचे, सगळ्या जातीत संत झाले, सर्व समाजात संत झाले. आणि त्या संतांसाठी तो प्रत्यक्ष परमात्मा विटेवरचा असणारा भगवान तो त्या ठिकाणी आला. बळीवा माझा, बळीवा माझा पंढरीला, बळीवा माझा, बळीवा माझा पंढरीला, बळीवा माझा, बळीवा माझा पंढरीला.
पंढरीराव तो या देवांचाही देव. म्हणून देवाच्या बाबतीत आणि संतांच्या बाबतीत आणि आपल्या आईवडिलांच्या बाबतीत कधी ऋण त्यांचं फिटणार नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला 3 गोष्टी आहेत जीवनात त्यांच्या, ते उपकार आणि ते ऋण कधीच फिटत नाही, लक्षात ठेवा. एक देवाचं ऋण, दुसरं संतांचं ऋण आणि तिसरं जन्म देणाऱ्या आई वडिलांचं ऋण. आपल्या शरीराच्या कातड्याची चप्पल जरी करून त्यांना घातली तरी आपलं ऋण, त्यांचं ऋण आपण फेडू शकत नाही, हे शास्त्र सांगतं, लक्षात ठेवा. म्हणून देव, संत आणि आईवडील यांची सेवा जेवढी करता येईल, आपण त्यांच्या पितृऋणातून मुक्त होऊ शकत नाही, परंतु लक्षात ठेवा प्रयत्न मात्र करायला काही हरकत नाही. शास्त्र सांगतं काही गोष्टी घडतच नाहीत. गाईचं दूध काढू शकाल, म्हशीचं दूध काढू शकाल, शेळीचं दूध काढू शकाल, बैलाचं दूध काढू शकाल का? नाही. जे अशक्यच नाही. आई वडिलांचं ऋण, देवाचं ऋण, संतांचं ऋण कधी फेडू शकणार? अशक्य आहे, ते शक्यच नाही. आपलं आयुष्य संपेल, आपला देह संपेल, पण त्यांचं ऋण फेडता येणार नाही. जे अशक्य आहे ते अशक्यच आहे महाराज, पण शक्य करता येण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. आई वडिलांची सेवा करत राहावं, हेच त्यांचं ऋण फेडण्याचं साधन आहे. देवाचं दर्शन घेत जावं, हेच त्यांच्याबद्दल असणारं ऋण फेडण्यासाठी जीवन आहे. आणि संतांचं नाम घेतच जावं, निदान आमच्या पापाचं तरी ऋण फेडण्याचं योग्य ठिकाण ते प्राप्त आहे. म्हणून देव, संत आणि आई वडील लक्षात ठेवा, यांचं ऋण फेटत नाही महाराज. साधुवर्य असणारी संत मंडळी या भूतलावरती तुमच्या आमच्यासाठी आली, कार्य केलं. ज्ञानोबराय आले, निवृत्तीनाथ आले. ही वैष्णव मंडळीने या जगात तुमच्याबरोबर आमच्याबरोबर दुःख झेललं, दुःख सोसलं. अहो, लोकांनी त्यांना भाकरीला सुद्धा काही दिलं नाही, पीठ दिलं नाही, मीठ दिलं नाही. मिळालं तर ती जोडी फाडून टाकली, ते मातीत मिसळून टाकलं. दुःख झालं, लक्षात ठेवा. पण दुःखाचा लवलेश दाखवला नाही जगाला. राग आला पण कधी जगाला शाप दिला नाही. जगाचं केवळ हित कळवळच आला. आणि या मंडळीने शेवट निवृत्तीनाथ महाराजांना, ज्ञानोबारायांनी हात जोडले की ज्ञानदेवा, झालं ते झालं, पण या जगाचं कल्याण करा, या विश्वाचं कल्याण करा. आता विश्वात्मके, तुम्ही विश्वाचे देव आहात, विश्वात्मके. भगवान शंकराला सांगतायत, विश्वात्मके देव आहात तुम्ही. ही सामान्य कल्पना समजू नका. म्हणून मी मगाशी सांगतो की गुरुचं तत्वज्ञान फार श्रेष्ठ आहे. गुरु करावा, पण गुरुच्या जवळ राहून 4 दिवस तरी सेवा करावी. लोक माळ घालतात, महाराज गुरु करायचा. माळ घातली की कधी गुरुची खोली सोडतोय असं होतं. अरे गुरुजवळ बरोबर चालावं. ते काय सांगतात, काय बोलतात, काय करतात, किती वारी करतात, किती पायी चालतात, काय ज्ञान देतात, हे श्रवण करायला आपण त्यांची सेवा केली पाहिजे. काय सेवा करावी? जे पडेल ती सेवा करावी. म्हणून पूर्वीच्या काळात रामकृष्णाधिक अवतार देवाचे होते, पण त्यांनी सुद्धा गुरु सेवा केली बरं, हे लक्षात ठेवा. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गुरुच्या आश्रमात सेवा केली. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात प्रभू रामचंद्रांनी आपलं आयुष्य त्यांच्या सेवेत घातलं. हे गुरुनिष्ठ सेवा उपासना आहे. देवाने केली तर तुमच्या आमच्यासारख्याचं काय. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की मला प्रत्यक्ष गहिनीनाथ महाराजांनी हे तत्वज्ञान सांगितलं. मलाही गुरु गहिनीनाथ महाराजांची सेवा घडली. निवृत्तीनाथ महाराजांनी सांग, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज,
निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज विठ्ठल सहज गैनीराज मज सांगितले ते रूप पंढरी ओळलेसे ते का. निवृत्तीनाथ महाराजांना गैनीनाथ महाराज सांगतात, गुरु आपल्या शिष्याला सांगतात, बाबा मनुष्य जन्माला तरायचं असेल तर एक तुला गुह्य ज्ञान सांगतो, गुप्त ज्ञान. पण गैनीनाथ महाराज असे म्हणले नाहीत की ते कोणाला सांगू नको. सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? जनासी तारक. हा जो विटेवरचा परमात्मा उभा आहे तो जगाला तारून नेण्यासाठी उभा राहिलाय. जनासी तारक विठ्ठलची एक. केला से विवेक सनकादिक ते रूप पंढरी ओळले से देखा. दैत्याच्या पैशाका तोडियल्या उगवले बिंब. परमात्मा कुणी घडवलाय का? नाही घडविला, नाही बैसविला. उगवले बिंब अद्वैत स्वयंब. परमात्मा स्वतःहून इथं आला. अद्वैत स्वरूपाचा आहे. जिथं द्वैत नाही, अद्वैत तत्वज्ञान आहे. नाम हे सुलभ विठ्ठलराज. निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गैनीराज मज सांगितलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माझ्या गुरूंनी हे सांगितलं, मी ते तुम्हाला सांगितलं. आणि ज्ञानोबराय तेच सांगतात. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ही वाक्यरचना आहे. हे सांगायचं तत्वज्ञान असायसाठी की त्या संतांची अनुभूती येणं फार गरजेचं आहे. ज्ञानोबराय तुकोबरायची वारी करणं म्हणजे सोपी गोष्ट समजू नका. तो अनुभव सिद्ध राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्या सज्जन अधिकारी आहेत, संत अधिकारी आहेत आणि संत देव स्वरूपाला आहे. अशा या संतांचं नाव घ्या. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर खरंच पुण्य साचवायचं असेल तर काय करा? अभंगाचं पहिलं चरण. पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे ओ पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे ओ
घेता सज्जनाची पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जन आहेत ते पुण्यवान आहेत. ज्याचं चित्त अंतःकरण दुसऱ्यासाठी कळवळतो तो सज्जन आहे. जो जगाचं हित पाहतो, आपल्या स्वतःचं हित नाही पाहत, गावाचं पाहत नाही, पण विश्वाचं हित पाहतो तो सज्जन, तो संत आणि तोच भक्त आहे. लक्षात ठेवा. तुकोबाराय सांगतात, पुण्य मिळवा, पुण्यवंत व्हा. या अभंगात 2 लाभ सांगितले. पहिलं पुण्य की त्या संतांचं दर्शनाने पुण्य होतं, त्यांचं नाव घेतल्याने पुण्य मिळतं. आणि दुसरं पुण्य, पुण्यवंत औक्षवंत संतांनी तुम्हा आम्हाला आशीर्वाद दिलाय, पुण्यवंत व्हा, औक्षवंत व्हा, सज्जन. आणि असे सज्जन प्रत्येक वेळेस भेटत नाहीत महाराज. दुर्जन पदोपदी भेटतात, पण सज्जनाचं दर्शन घडत नाही. सज्जन ओळखायला त्याचं चित्त, त्याची बुद्धी, त्याचा आत्मा असणारं स्वरूप, त्या परमात्म्याशी एकरूप झालेला असा महात्मा तो सज्जन आहे. मग या सज्जनामध्ये आमचे सर्व संत मंडळी आहेत, जे जगाचं हित करायला निघाले. पैठण क्षेत्रामध्ये न्याय मागण्यासाठी आलेली ही सर्व मंडळी, आणि त्याच पैठण क्षेत्रामध्ये पखालीचा रेडा घेऊन आलेला एक साधक, पाणी घेऊन चाललेला तो रेडा, त्याच्या खांद्यावरती पखाल आहे, आणि तो हाकणारा त्याचा ज्ञानबा. या 4 भावंडांनी आपल्यासाठी मौंजबंधनाचा अधिकार मागण्यासाठी पैठण क्षेत्रात आले आणि सांगितलं साधूवर यांना. ब्रह्मनिष्ठ मंडळी त्या ठिकाणी उपासना होती की जे धर्माचं पांडित्य करत होती. धर्मनिष्ठ मंडळींशी त्यांचा वाद झाला आणि सांगितलं, सर्व गट्टे असणारा परमात्मा जर एक स्वरूपात असेल तर तुम्ही आमच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली कशी. हे बोलत असताना त्या धर्मपंडितांना अतिशय राग आला. त्यातला एक पळत आला, अरे जर देव सगळीकडे एक असेल तर त्याच्यासाठी असताना सगळ्याला न्याय एकच आहे हे ज्ञानोबारायचं सांगणं होतं, परंतु त्याचा अर्थ वेगळा दिला. आणि त्या धर्मपंडितांनी
न्यायशास्त्राचं भाषण झालं. म्हणले का रे, तू बोलतो तुझ्या अंतरात्म्यात असलेला परमात्मा आणि तो रेडा चालला होता त्याला बोलवा म्हणे. अरे याचा आत्मा आणि तुझा आत्मा एक आहे का? आहे, दाखव म्हणले प्रगट करून, तर आम्ही मानू की धर्मा सर्व घटी असणारा परमात्मा एक आहे. ज्ञानोबाराय म्हणाले, निवृत्तीनाथांकडे पाहिलं, कारण ज्ञानोबारायने हात जोडले आपल्या गुरुला. निवृत्तीनाथांना हात जोडले आणि निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानोबाराय आता ह्या लोकांना चमत्काराशिवाय लोक नमस्कार करणार नाही. ज्ञानोबारायने त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. ओंकार तो शब्द प्रणवाचा, प्रणवाच्या रुचा ज्ञानोबारायांनी म्हटले आणि त्या धर्मपंडितांना एवढा राग आला की ज्ञानेश्वर महाराज म्हणता म्हणता त्यांनी त्यांचं तोंड दाबून धरलं. इकडं तोंडावर हात ठेवल्याबरोबर तिकडं त्या रेड्याच्या मुखातून शब्द बाहेर पडायला लागले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. प्रत्यक्ष पैठणी भटा दाविले प्रत्यक्ष पैठणी भटा दाविले प्रत्यक्ष पैठणी भटा रेडियाची मुखी बोलविले वेद श्रोते. रेडियाचे मुखी बोलविले वेद श्रोते. वर्षाचे तप्ततीर रहिवासी, त्यांचा गर्व हरावया चालविली भिंतीसी. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. जड बुद्धीने जड, जीवानी जड असणारा तो रेडा त्याच्यातून वेद बोलला. पुढे चला. ते निवृत्तीनाथ महाराज कवळ्या त्या भिंतीवरती बसलेली ही चारी भावंड आणि चांगदेव महाराज आपल्या भेटीला येत आहेत. कळल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपानदेव, ज्ञानदेव त्या भिंतीवर बसले आणि मुक्ताबाई म्हणाली, दादा चांगदेव महाराज आपल्या भेटीला येत आहेत, आपण कसं जायचं? चिमुकली मुक्ताबाई. बोलल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, मुक्ते अगं तू म्हणाली होतीस ना मुंगी कधी आकाशात उडेल का? ज्ञानोबाराय म्हणतात, बघ मुक्ता. आणि मग ज्या भिंतीवर बसले, दगडा मातीची भिंत, त्या भिंतीला सांगितलं चल म्हणून. निर्जीव चालविली भिंती, हारली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. भिंत आकाशात उडली महाराज. त्या भिंतीला लोक आळंदीत नमस्कार करतात. याचं कारण आहे, दगड हा चल असतो. चल म्हणजे आकाशात उडत नाही, पण दगड श्रवण करतो. दगडाने श्रवण केलं म्हणून पूर्वीची मंदिरं दगडाची आहेत. लाकूड श्रवण करतं म्हणून पूर्वीची मंदिरं लाकडाची आहेत. पण तुम्ही उद्या RCCचं बांधलं तर ते दगडही नाही लाकूडही नाही, ते काही घेत नाही बरं का, ते बाहेर फेकून देतं. पांडुरंगाचं मंदिर लाकडी आहे, बेलापूरकरांचा मठ लाकडी आहे, जवळेश्वराचं मंदिर दगडी आहे. हे श्रवण करताय तुम्ही. जेवढं 7 दिवस याच्या समोर नाव घेताय ते सगळं ते श्रवण करताय. हे ताकद आहे महाराज.
आणि जर तुम्ही RCCत बांधलं तर ते काही श्रवण करणार नाही, ते बाहेर फेकून देईल. विठ्ठला विठ्ठला त्या दगडाच्या भिंतीला लोक नमस्कार करतात. पुढे चला, ज्ञानोबा ज्या भिंतीला टेकून बसले, ज्या खांबाला टेकून बसले, ज्ञानेश्वरी लिहायला बसले, ज्ञानेश्वरी सांगायला बसले आणि लिहिण्याचं काम दिलं सच्चिदानंद बाबा आदरे. सच्चिदानंद बाबा थावरे, त्यांचं आडनाव थावरे. आणि ते प्रेतावरती, प्रेत झोपलेलं होतं त्यांचं चितेवर. त्यांची बायको दर्शनाला आली. ही संत मंडळी आल्याबरोबर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आदी मंडळी नामदेवराय तीर्थयात्रा करत नेवासाला आले. नेवासाला दर्शन घेतलं त्यांच्या पत्नीने आणि ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भाऊ. ती म्हणाली, महाराज माझ्या नवऱ्याचं प्रेत चितेवर टाकलंय आणि तुम्ही मला आशीर्वाद देताय. म्हणले, कोण म्हणतो तुझा नवरा मेला? हाक मारली, सच्चिदानंद बाबा उठा म्हणले. मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले, वेळा काळाचे गाठले. वासुदेव बोलतो, बाळा पोटी मायरी गेलं, पोटी मायरी गेलं, माणूस जित उठवेलं, गेले माणूस जित उठवेलं, मेलेल्या माणसाला ज्ञानोबारायांनी उठवलं. हे ज्ञानोबारायांनी काय केलं, त्या मेलेल्या माणसाला उठवलं. नुसतं उठवलं नाही, ज्ञानेश्वरी लिहायला बसवलं. मेलेला माणूस जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहितो. ज्ञानेश्वरी वाचणारा कधीच मरणार नाही, तो तरल्याशिवायच राहणार नाही. ही ताकद ज्ञानोबारायांची आहे. ज्ञानेश्वरी वाचणारा, ज्याला डोळे नाहीत ना, त्यांनी नुसती ज्ञानेश्वरीवरती बोटं फिरवा, त्याला डोळे आल्याशिवाय राहणार नाही. संतांची कृपा फार मोठी आहे, लक्षात ठेवा. ही सामान्य कृपा होत नाही संतांची. म्हणून त्यांचं नाव घ्यायचं आहे, म्हणून त्यांच्या नावाने पुण्य मिळवायचं आहे आणि त्यांचं नाव घेत राहायचं. हा पुण्याचं गाठोड बाणा घेता सज्जनाची नावे. महाराज सांगतात, हो त्यांचं नाव घेण्यासाठी माची वाचा सतत तेच करते. घे माझी वाचा घे माझी वाचा
माझी वाचा तुटे. माझी वाचा केवळ त्यांचंच नाव घेते, कारण त्यांच्या वाचेचे त्यांच्या नावाशी संबंध आहे. वाचेने काही बोलता येतं, परंतु महाराज वाचेने संतांचं नाव घेणं आणि देवाचं नाव घेणं हे पुण्यकारक आहे. या वाचा अशी आहे की ह्याच्यातूनच सगळं पाप पुण्य घडतं महाराज. म्हणून माणसाने बोलावं, पण ते तोलून माजून मोपून बोलावं. जास्त बडबड करणाऱ्याला लोक लक्ष देत नाही. जो तोलून मोलून मापून बोलतो ना, जो शांत आहे, ज्याचा स्वभाव शांत आहे, आणि जे बोललं जातं ते फक्त शब्दाने कळतं, आणि ती वाचा महत्त्वाची आहे. पूर्वी शब्दाला किंमत होते. पूर्वीचा व्यवहार पाहिला तर शब्दाला किंमत होती. एखाद्याने शब्द ठेवला म्हणजे तो शेवटपर्यंत पाळलाच जायचा, त्याचं वचन खरं ठरायचं. आणि पूर्वी राजांच्या काळात, ज्ञानोबा तुकोबारायच्या काळात शब्दाला किंमत होती. आता कितीही वाचेने काही बोललं तरी लोक शब्दावर विश्वास ठेवत नाही. याचं कारण की त्या काळामध्ये भौतिक सुखाला किंमत नव्हती. त्या काळात व्यक्तीला किंमत होती, समाजाला किंमत होती. आज त्यांच्या ज्ञानाला किंमत नाही, भौतिक सुखाला लोक बाहेर. वाचेने असणारी शक्यता पुण्य मिळवा, पण वाचेने बाकीची वायफट बडबड न करता जप तप अनुष्ठान यज्ञ आदी कर्म देवपूजा उपासना पारायण ज्ञानेश्वरी गाथा पारायण महाशिवरात्र लीलामृत ही कथा वाचा. ही वाचेने त्याचं पुण्य प्राप्त होतं. नेणं ते काही टाणाटोना नामस्मरणा वाचून हे वाचेचं पुण्य आहे. तुकोबारा म्हणतात माझी वाचेने कधी वंगळ बोलली नाही, कधी वाईट बोललं नाही, दुसऱ्या कधी गोष्टी बोलल्या गेल्या नाहीत. केवळ वाचेने भगवंताचं नामस्मरण केलं. एक संत होती मीराबाई, तिचं रात्रंदिवस भजन चालायचं. राजाची मुलगी होती, काही कमी नव्हतं. घरात दागिने लागल तेवढे, पैसा लागल तेवढं, जेवण खाण्याचं काही, पण सगळं होतं. दिसायला सुंदर होती मीराबाई. तेज पुंज स्वरूप होतं तिथं दिसायला. आणि त्या मीराबाईला भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं, आणि तिने इथून पुढे ठरवलं तर लग्न करील तर याच्याशीच, नाहीतर याच्या लग्नाविनाच राहील, पण याच्याशीच एकरूप आहे. मनामध्ये ध्यास घेतला मीराबाईने. भगवान कृष्ण परमात्म्याचं चिंतन चालू केलं. कुठल्याही प्रकारचा लोभ दिवाला दाखवला, लोभ शरीरावर ठेवला नाही, आशा नाही ठेवली. डाग दागिन्याचा मोहाचा त्याग करून टाकला. शुभ्र वस्त्राची साडी नेसली आणि भगवान परमात्म्याच्या नावाने गळ्यामध्ये माळा घातल्या तुळशीच्या. आणि मीराबाईंनी विना घेतला आणि रात्रंदिवस कृष्ण परमात्म्याचं भजन लावलं. वाचनी पुण्य करायला, देहाने परमात्मा हृदयामध्ये साठवलाय. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. राजा जी ने भेजा विष का प्याला. राजाला वाटलं आपली पोरगी अशी झाली, अरे अरे अरे, हिता असं असणारं स्वरूप, राजाची कन्या आहे, कसं राहायला पाहिजे, अशी मुलगीच जन्माला नको म्हणून विषाचा पेला भरून पाठवला. या मुलीला मारून टाकू. मीराबाईंनी त्या विषामध्ये पाहिलं, त्या दुधात पाहिलं, भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप तिला दिसलं. लक्षात ठेवा, संत जेव्हा एकरूप सर्व भावाने देवाशी एकरूप होतात, त्या देहाने मनाने बुद्धीने डोळ्याने डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो. हे भगवंताच्या चरणावरती मन एकरूप होतं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दाता. मीराबाईंनी सर्व काळाचा सर्वस्वाचा त्याग केला. पायामध्ये घोंगर बांधलेत आणि भगवंताचा ध्यास चालू केलाय. विष पिलं, राजाजीने भेजा विष का प्याला, पीवत मीरा हासी. पिश पिल्याबरोबर मीरा हसू लागली
त्या देहावरती विषाचा परिणाम झाला नाही महाराज. याचं कारण अंतःकरणात असलेला परमात्मा, त्या परमात्म्याने सगळं विष पिऊन घेतलं, फक्त तिच्या अंतःकरणात दूधच ठेवलं. त्या मीराबाईला पाहिलेला एक व्यक्ती, त्या राजाच्या दरबारात एक मुलगा कामाला होता आणि तो राजाजीने काम करत असताना त्या मीराबाईला पाहिलं आणि त्या मुलाला वाटलं लग्न करेल तर मीराबाईशीच. मनात ध्यास घेतला. प्रेमात वेडा झाला. घरी आला, जेवण करणं. आईने विचारलं, बाळा काय झालं, का जेवत नाही? आई, मला मीराबाईशी लग्न करायचं. आईने एक तोंडात मारली, मूर्खा, आपण काय काम करतो, कुठे जन्माला आलो, आणि तुझं स्वप्न मीराबाईशी लग्न करायचं? अरे ती राजाची कन्या आहे. हे मूर्खपणा करू नको. जीव नको, पण मूर्खपणा करू नको. तिला वाटलं पोरगं एक दिवस जेवणार नाही, पण डोक्यातलं वेळ तर जाईल. 8 दिवस झालं तरी पोराने ताटाला हात लावला. डोक्यात मनात वासनेने विषयाने पक्कड जाम घेतली आणि त्या विषयाने सांगितलं, नाही लग्न करेल तर मीराबाईशीच. मुलगा बिन अन्न पाण्याचा झोपू लागला. आईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आई रडू लागली, अरे बाळा, असा वेडा छंद लावून घेऊ नको मनाला. राजाची कन्या आहे ती मीराबाई, तुझंच लग्न होणार नाही आणि ते तुलाही मारतील आणि मलाही मारून टाकतील. राजाची कन्या रे बाळा. नाही नाही आई, मी मेलो तरी चालेल, पण मी लग्न करेल तर तिच्याशी. आता आईचं चित्त असतं महाराज. लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. एका अपवित्र ठिकाणी तिने उदबत्ती लावली. मीराबाई त्या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं, इथं कोणी उदबत्ती लावली? ती माता पुढे आली, हात जोडले. मीराबाईंनी विचारलं, का बरं, काय झालं, असं का केलं? म्हणले, तुम्हाला भेटायचं होतं, बोलायचं होतं. बोला म्हणे. माझ्या मुलाने तुम्हाला पाहिलं आणि त्यांनी मनामध्ये विषयाचा छंद बांधून घेतला आणि ठरलं लग्न करील, तर तो म्हणतो मी मीराबाईशीच लग्न करील. मीराबाईला अतिशय आनंद वाटला. मीराबाई म्हणाली, असं एवढंच ना, पाठव म्हणले त्या मायाकडे. हे गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलो होतं. आईने सांगितलं मुलाला, बाळा जा लवकर, मीराबाईंनी तुला बोलवलंय, तुझ्याशी बोलणार आहे. उठला आणि पळत आला मीराबाईकडे. मीराबाई मला विचार, हात उभे राहिले, असं तुला लग्न करायचंय? हो. माझ्याशी लग्न करायचंय? हो. ठीक आहे, मी पण तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे म्हणले बाळा. म्हणले, काय अट आहे? काही नाही, समोरच्या पारावरती बस आणि 8व्या दिवशी मी तुला माळ घालायला येते म्हणे. बसवलं त्याला. मी सांगेल तेवढं म्हण. म्हणले, काय म्हणू? काय नाही, फक्त श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हण. बसवलं त्याला पारावरती. मस्तकावरती हात ठेवला मीराबाईने. कृपा कटाक्ष नहाडिले, आपुले पदी बैसविले, बाप रखमा देवीवर विठ्ठले, भक्ता दिदले वरदा. मीराबाईंनी मस्तकावर हात ठेवल्या बरोबर महाराज, हात सामान्याचा नाही, संतांचा हात आहे. विषय वासना समूळ गेली. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. सगळी माया संपली. मस्तकावर हात ठेवल्या बरोबर विषय संपले, काम संपला, क्रोध संपला, सर्व माया संपली. डोळे झाकले, कृष्ण 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 म्हणता म्हणता 8 दिवस गेले. मीराबाई सजून थटून आल्या. हार आपल्या हातात घेतला आणि त्याच्या समोर येऊन उभा राहिल्या.
8व्या दिवशी त्याला सांगितलं, उघड डोळे. डोळे उघडले. आता ज्याची वासना होती ती संपली महाराज. आता काय राहिलं? काही नाही. समोर मीराबाई उभे आहेत, संत उभे आहेत. तुला माझ्याशी लग्न करायचंय ना? आले म्हणे मी. हा पडदेशी उठला. आई साहेब हात जोडले. आई साहेब म्हणून मोकार टेकला आणि दंडवत घातलं. श्री संताची ये माता चरणावर, संताचे माता चरणावर, संताचे माता चरणावर, संताचे माता चरणावर. हात जोडले मीराबाईला. आई साहेब ज होता तो गेला म्हणे. आता हा तुमचा मुलगा म्हणून आलाय. मीराबाई त्या विषयांध झालेल्या जीवाला मीराबाईने बदलवलं. हे संत संगतीची अनुभूती आहे महाराज. ज्ञानोबारायांनी सगळ्या जगाला विश्वाला बदललं. हे ज्ञानोबारायाच्या संगतीची अनुभूती आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. दगडाची भिंत आकाशात उडवली. चांगदेव महाराजाच्या 1400 वर्षाच्या चांगदेवाचा गर्व हरवला. हे संत कार्य म्हणजे सामान्य नाही. म्हणून त्यांचा अधिकार मोठा आहे आणि त्यांच्या अधिकाराने ते पुण्यपत्रात पिडतं. एका राजाच्या दरबारात एक साधू आला. राजाने हात जोडले, महाराज मला काहीतरी उपदेश करा. राजा म्हणाला ऐक. साधू म्हणाला ऐक राजा. ज्ञानेश्वरीतली एक ओवी दिली त्याला. आणि त्या साधूने सांगितलं की ही ओवी अशा ठिकाणी लिहून ठेव की तुला सकाळी उठल्या उठल्या ती नजरेला पडेल. राजाने झोपायचा पलंग त्याच्या समोर ती ओवी भिंतीवर लिहून ठेवली. मनोनी संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राणियासी. संशयासारखं महान पाप या प्राण्याला जीवाला घातक आहे. म्हणून संशयापासून बाजूला राहा. संशय विमुक्त जीवन जगा. प्राणी आला. ज्ञानोबारायांनी ती दिलेली ओवी भिंतीवर लिहिली. आणि राजा रोज सकाळी उठला की ती ओवी त्याच्याकडे लक्ष पडायचं आणि ती ओवी राजा वाचायचा ना आपल्या कामाला जायचं. एक दिवस राजा शिकारीला लांब जंगलात गेला. राजा शिकारीला गेला म्हणल्यानंतर राणीला वाटलं की आपण जाऊन थोडं झोपावं, विश्रांती घ्यावी, कारण राजाला यायला 4-5 तास लागतील. राजाचा पलंग साफ करणारा जो सेवक होता तो राजाचा पलंग सेवक तो साफ करत असताना ते मऊ गालीचे हे सगळं हात फिरवताना त्या सेवकाला वाटलं आज राजा तर काही इथं नाही. म्हणजे आपण घरी टचून जीवन आलोय. आता रोज राजा या पलंगावर झोपतो. 1-2 मिनिटं अंग टाकलं तर काय बिघडते म्हटलं त्या सेवकाला वाटलं. म्हणून त्या बहादराने त्या पलंगावरती झोपला. नुसता झोपलाच नाही, त्याची पांघर वाकळही सगळं पांघरून टाकलं. ते रेशमी भारी भारी आणि लागलं की घोरायला. डेअरीवर करून लागलं घोरायला.
त्याला झोप लागलेली केव्हा कळली नाही. आणि ह्याने घेतलं पार लागला खराटे द्यायला. तोंडावर पांघरून घेतलं आणि झोपला. राणीला वाटलं झोपावं आता जाऊन जरा वेळ म्हटलं, म्हणून राणी झोपायला आली ते राणीने पाहिलं, हा माझ्या आधी राजाच येऊन झोपलाय म्हणलं. त्या बिचारीच्या काही मनात नव्हतं बरं का, कारण तिला माहिती होतं की या पलंगावर राजाशिवाय दुसरं कोणी झोपणार नाही. राणीला वाटलं राजा शिकारीला गेले, दमले असतील, भागले असतील, मला न भेटता येऊन झोपले. राणी पण तिथंच झोपली. राजाचा शिकारीचा बेत काही कारणास्तव कॅन्सल झाला आणि राजा सगळं माघारी फिरले. 1 तासामध्ये ती सगळी राजवाड्यात दाखल झाली. राजा उतरला, विचारलं राणी कुठे आहेत? आराम करतायत म्हणले. राजाला वाटलं आपण प्रवासातून आलो, आता जाऊन झोपावं. राजाने दरवाजा उघडला आणि पाहिलं तर आपल्या पलंगावर आपली पत्नी, पण हे पांघरून घेऊन खराट घेणार कोण झोपलं. राजाने तलवार काढली, आता त्याच्या गळ्यावर मारणार. तेवढ्या संतांनी दिलेले शब्द राजाला दिसले, म्हणून संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर. राजा, पाप करायच्या आधी संशय बाजूला कर, म्हणजे होणाऱ्या पापापासनं तो विमुक्त होशील. अनिक नाही पाप घोर, जर पाप झालं ते घोर आहे. हा विनाशाची वागूर प्राण्यासी. मनुष्य जीवाला विनाश घडवायला संशय आहे, म्हणून संशयाची निवृत्ती करा. राजाने तलवार ठेवली आणि राजाने त्याचं पांघरून वडलं. तोंडाकडनं वडल्यावर ह्यानी पण बघितलं राजाला. आता ह्यानी राजाला बरोबर ह्याला काय थंडगार वाटतंय काय, हातपाय लाटा 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 कापू लागले. ताड करणं उठला, राजेसाहेब तुम्ही. आता राजेसाहेब म्हणल्यानंतर एकदम हे जागा झाला, उठून उभा राहिला. तशी राणी पण एकदम उठली. राणी किंचाळली, बापरे म्हणले, हे कस काय झालं? राजा म्हणले, का ग, हे तुझ्या लक्षात नाही आलं? राणी म्हणली, महाराज यात माझा काय दोष? मला वाटलं तुम्ही शिकार करून आला असाल, दमला असाल, म्हणून इथं पांघरून घेऊन झोपला असाल, कारण या पलंगावरती झोपायचा अधिकार फक्त तुमचाच आहे. माझ्या मनात संशय कसा येईल दुसरा? त्याला सांगितलं, तू इथं कसा काय झोपला? हा लागला बडबड 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 करायला. तोंडातनं वाक्य लवकर बाहेर पडना, तत तत फप करू लागला. हात जोडले खाली बसला. महाराज, यात राणी साहेबाची काही चूक नाही. मी हा तुमचा पलंग स्वच्छ करत असताना घरी चांगलं चुंगलं पाहुणे आलेले, चांगलं गोडधोड खाऊन आलो. एवढं गोडधोड खाल्लं की मला काय वाटलं आज माझा शेवटचाच दिवस आहे म्हणून. पण एवढं गोडधोड खाऊन आलो आणि तुमचा पलंग स्वच्छ करत असताना मला झोप आली. रोज राजा इथं झोपतो, आपण झोपावं म्हणून मी पांघरून घेतलं. महाराज, कधी झोप लागली हेच मला कळलं नाही. राजाच्या मनातला संशय गेला, नाहीतर त्याचं मरण राजाच्या तलवारीने झालं असतं. पण म्हणून संशयाहुनी थोर अनेक नाही पाप घोर. ज्ञानेश्वरी सांगते, संशयापासून बाजूला राहा. संशय ठेवू नका, संशय ठेवून संसार करू नका. आपल्या पत्नीविषयी, मुलांविषयी, आपल्या घरातील व्यक्तीविषयी संशय ठेवू नका. जर संशय आला तर संसाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबा सांगतात, राजा ज्या ठिकाणी संत सज्जन जे बोलतात ते खरं होतं महाराज, लक्षात ठेवा. म्हणून संतांची वाच्यता खरी आहे. एक राजा गंगेवरती गेला. शिकारीला जात असताना राजाला तहान लागली म्हणून तो गंगेवर गेला. पाणी पिण्यासाठी वाकला, त्याला समोरच्या दगडावरती एक साधू बसलेला दिसला.
आणि राजाने हात जोडले त्या साधूला, महाराज काहीतरी उपदेश करा मला, मी तुम्हाला शरण आलोय, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. दर्शन घेतले. साधूने डोळे उघडले पण राजाकडे पाहिलं नाही. साधूने एका बगळ्याकडे बघितलं. तो बगळा त्या साधूच्या समोर काय करत होता? पांढरा शुभ्र, त्याची चोच लांब, पण तो बगळा पाण्यात स्तब्ध उभा होता. आणि तो बगळा काय करायचा? पाण्यात चोच घालायचा आणि त्या चोचीत आलेला मासा खाऊन टाकायचा, गिळून टाकायचा आणि पुन्हा ती चोच त्या दगडावर घासायचा. पुन्हा पाण्यात बुडवायचा. पुन्हा ते मासा गिळला की पुन्हा ती चोच त्या दगडावर घासायचा. साधूच्या मुखातून शब्द बाहेर पडले, घस घसी घसी जाय ऊपर डाले पानी, अरे तुम्हारे मन में क्या है ये बात हमने जानी. अरे घासतो घासतो घासतो, हे सगळ्या लोकांना वाटेल तू वेगळं काय करतो, पण अरे तुझ्या मनात काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. तुम्हारे मन में कशासाठी चोच घासतो तू? का लोकांना वाटेल तू साधू आहे म्हणून? नाही, अरे तू कसा जरी असला तर तुझ्या अंतःकरणात विषय काळा आहे. तुझ्या अंतःकरणात जीव घेणं हाच तुझा विषय. हे राजाने त्या साधूने सहज शब्द बाहेर पडले, घस घसी घसी जाए ऊपर डाले पानी, तुम्हारे मन में क्या है ये बात हमने जानी. राजाला वाटलं आपल्याला हाच उपदेश केला, म्हणून राजा ती ओवी पाठ करत करत राजवाड्यात आला. आणि प्रधानजी या दोघांनी ठरवलं की या राजाचा घात करायचा, त्याशिवाय सगळं राज्य आपल्या ताब्यात येणार नाही. राजाचा घात करायचा. तेवढ्यामध्ये प्रधानजीने सांगितलं, राणी साहेब काळजी करू नका, उद्या राजाची शेवटचा दिवस आहे म्हणे. उद्या राजेचा दिवस कुठला आहे? दाढी करायचा दिवस आहे म्हणे. मग ज्याच्याकडे दाढीला राजाच्याकडे जो दाढी करणारा जाणार आहे त्याच्याकडे तो प्रधानजी गेला, पैशाची थैली त्यापुढे ठेवली आणि सांगितलं, हे बघ उद्या वस्तारा फिरवत असताना राजाच्या गालावरनं नाही गळ्यावरनं फिरवायचा. हा म्हणला नाही जमणार, नाही जमणार तर मी तुला मारून टाकतो म्हणले. मरणाच्या भीतीने त्यांनी पैशाची थैली घेतली आणि तो तयार झाला. कुबुद्धीचे लोक कुसंगतीतच अडकतात महाराज. त्यांनी ते सर्व घेतलं. राजाचा सकाळी बोलवून आलं. राजा बसलेला आहे, समोर आरसा ठेवलाय भला मोठा, आणि ह्याने आपलं सगळं सामान काढलं. राजाच्या गालाला तोंडाला पाणी लावलं, नंतर फेस लावला. पूर्वीच्या काळात काही ब्लेडची पद्धत नव्हती, मग ते वस्तारा असायचा, वस्तार, आणि त्याला एक दगडी चामती असायची आहे की, ती पाण्यात बुडवायचा वस्तारा. कशात? पाण्यात. आणि दगडावर काय करायचा? घासायचा. तो पाण्यात बुडवायचा, दगडावर घासायचा, पाण्यात बुडवायचा, दगडावर घासायचा. आणि सहज राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, हे करता करता, अरे घस घसी घसी जाए ऊपर डाले पानी, अरे तुम्हारे मन में क्या है ये बात हमने जानी. हे शब्द कोणाच्या तोंडातनं पडले? राजाला कोणी दिलते? साधूने. राजाला काय माहिती होतं का? नाही, पण क्रिया झाली ना. क्रिया होताना राजाने पाहिलं आणि मग महाराज याच्या हातातला वस्तारा पडला. राजाचे पाय धरले. महाराज याच्यात मी दोषी नाही म्हणले. अरे म्हणजे तुम्हीच म्हणला की घस घसी घसी जाय ऊपर डाले पाणी. अरे म्हणले खरंच महाराज, आज तुमची शेवटचीच दाढी होती म्हणले.
याच वस्त्राने तुमचा गळा कापणार होतो, पण सगळं दिलं मला प्रधानजीने. मग लक्षात ठेवा, संतांच्या मुखातून निघालेलं वाक्य पण राजाचं मरण सुद्धा टाळून गेलं. हे संत मुखातलं शब्दाचं विवेचन आहे, लक्षात ठेवा. जीवनाला तसं तुमच्या आमच्या जीवनाला आलेलं दुःख, हे संकट, ही माया, हे विषय, या सर्वांचा त्याग करणारं, सोडून देणारं, या सर्वांना संपून टाकणारं तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आम्हाला तारू शकते. याच्याशिवाय दुसरं कोणी तारू शकत नाही. नेगे माझी वाचा तुटी, महालाभ लाभ झाल्याशिवाय राहणार नाही, महालाभ फुकासाठी. म्हणून अशा संतांच्या चरणाजवळच खरी जीवाला विश्रांती आहे. अभंगाचं तिसरं चरण. विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव. संतांवरती विश्वास ठेवा, त्यांच्या चरणाजवळ विश्रांती आहे. बरं का, विश्रांती कुठे नाही, जीवाला विश्रांती त्यांच्याजवळ आहे. निवृत्तीनाथाची पालखी निघते त्र्यंबकेश्वरवरून. 26 दिवस लागतात. 1.25 लाख लोक निवृत्तीनाथांचं नाव घेत चालतात. रोज निवृत्तीनाथाचं दर्शन घेतात, त्यांच्या चरणावर मस्तक टेकवतात आणि 1.25 लाख लोक निवृत्तीनाथाबरोबर चालतात. ज्ञानोबारायाबरोबर 5 लाख लोक चालतात. ज्ञानोबारायाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक पळतात. का? त्यांच्या चरणाजवळ विश्रांती आहे. तुकोबारायाची पालखी निघते, 5 लाख लोक त्यांच्या दर्शनाला आतुरतात. हा सगळा समुदाय पंढरपुरात 20 लाखावरती येतो. आषाढी यात्रा भरते, सगळ्या पालख्या पंढरपुरात येतात. पादुकांचं दर्शन घ्यायला लोक धावतात. का? संतांच्या चरणाजवळ विश्रांती आहे. निवृत्तीनाथांचं शरीर नाही, पण पाय आहेत. पायाचं महत्त्व फार मोठे बरं का. ज्ञानोबारायांच्या पादुका आहेत, तुकोबारायांच्या पादुका आहेत, सोपानदेवाच्या पादुका आहेत, निवृत्तीनाथाच्या पादुका आहेत, मुक्ताबाईच्या पादुका आहेत. का हो? हे शरीर आहे ना, हे शरीर त्या संतांच्या चरणाची धूळ कपाळाला लावा आपल्या.
आपलं कपाळ संतांच्या चरणावरती घासलं ना, आमच्या अदृष्ट, प्रारब्ध, नशीब हे बदलण्याची ताकद त्यांच्या चरण कमळात आहे. तुका म्हणे निवेतनू रजकणू लागत रजकणू लागता. मानवनी गेला वास, मनवोनी शरणा जावे, मनवोनी शरण हो म्हणून केला वास, नाही ना नाही नाश तये ठाई. न करावे हालचाली निवारली चिंता हे. तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता. संतांच्या चरणाची ताकद एवढी मोठी आहे महाराज की त्यांच्या चरण कमलाने आमचं प्रारब्ध म्हणजे अदृष्ट नशीब बदलायची ताकद देवांच्या संतांच्या चरण कमळामध्ये आहे. म्हणून संतांच्या पायावरती मस्तक घासा. लक्षात ठेवा. याचं कारण सांगू, प्रारब्ध आमच्याबरोबर राहणार आहे. प्रत्येक जन्माला आलेला तो मरणारच आहे, पण त्याचे भोग काही चुकणार नाही, भोग संपणार नाही. भोग तो न घडे संचिता वाचुनी. म्हणून ते भोग संपायचे असतील, प्रभू रामचंद्राला भोग संपवायचे, कृष्ण भगवंतालाच भोग संपवायचे, म्हणून त्यांनी संतांची संगत केली आणि संत संगतीमध्ये प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्या मागं चालला. नाम याची पाठी चाले केशवराया, लागावया रज चरणीचे. विटेवरचा असणारा परमात्मा नामदेवराय पुढे गेले की त्यांच्या पायाची माती पांडुरंगाने आपल्या कपाळाला लावून घ्यावी. कपाळाला भगवान कृष्ण परमात्मा ज्या गोपिकांच्या संगत वृंदावनामध्ये त्या ठिकाणी गोपी खेळले आणि भगवान परमात्मा त्या गोपिकांच्या पायाची माती आपल्या कपाळाला लावली. आजही वारकरी संप्रदाय गोपीचंदन आपल्या मस्तकाला लावते. याचं कारण तेच आहे, ती गोपिकांची माती आहे, गोपीचं चंदन आहे, गोपीच्या चरणाची धूळ आहे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे की आमच्या एका गंधाने सुद्धा आमचं प्रारब्ध पुसायची ताकद आहे. म्हणून माणसाने मरावं पण बिनगंधाचं मरू नका. गळ्यात माळ घालून तरी मरावंच. बिनमाळेचा गेला लक्षात ठेवा तर तुम्हाला कुणी पुढे जाऊ देणार नाही. याचं सांगू का कारण? बिनमाळेचा गेला तर वरती गेल्यानंतर यमाचा पहिला हंटरच बसतो आपल्याला. आणि जर गळ्यात माळ घालून मेला तर त्याच्या बरोबर त्याचा गुरु त्याच्या संगतीला तिथं राहतो आणि तो सांगतो ह्यानी गुरु केलाय, हा मोक्षाचा अधिकारी आहे. त्याला हंटर बसत नाही महाराज. म्हणून गुरु करूनच देह ठेवावा, बिन गुरुचा देह ठेवू नये, बिन माळेचा देह ठेवू नये. ही ताकद आहे महाराज सांगतो. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, तत्वज्ञान एवढं श्रेष्ठ खोल आहे, आघाद आहे की एका तुळशीच्या पानाने देव तोलला तर 108 गळ्यात मणी घालले तर आमचा देह का तरणार नाही. ही तरण्याची ताकद आहे महाराज. गुरुवीन अनुभव कैसाकडे, तपवीन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजवीन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुण. ज्ञानोबराय सांगतात. म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान फार मोठा आघाद आहे. गुरु करावा, संत करावा, त्यांचं दर्शन घ्यावं, ही कपाळाची माती पुसायची ताकद आहे. तुकाराम महाराजांनी हात जोडले भगवंताला, देवा मला एकच मागायचं. म्हणले काय? काही नाही म्हणले, तू देण्यासाठी पुष्कळ आलाय, मला काहीच नको. म्हणशी काही मागा, तू म्हणतोय म्हणून मी मागतोय. तू म्हणतोय पण मला काही नकोच आहे, पण म्हणतोय म्हणून मी मागतोय. काय मागता तुकाराम महाराज? देवा जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिलान करुणी विठ्ठला दास ठेवी. अजून एक देवा मागू का म्हणले? म्हणले मागा. एक सांगतो म्हणले, हे जवळेश्वराचं पाणी
ज्या नानी घरात पडतं ना, नानी घर आहे ना तिथं, त्या नानी घरात पडतं ना, त्या नानी घरातला कीटक जरी होऊन मी जन्माला घातलं ना, पण मला जवळेश्वराच्या संगतीत जन्माला घाल. सेवीन उचिष्ट लोळे ना अंगणी, वैष्णवांचे नानी होईन किडा. काय मागावं? म्हणून जन्म, मनुष्य जन्म सोपा नाही बाबा. तुकाराम महाराज जर हे मागतात तर तुमच्या आमच्या सारख्याने काय मागावं? पुढचा जन्म खासदार आमदाराच्या पोटी दे नाही. अरे हेच जवळेश्वराचं पाणी ज्या नानी घरात पडेल त्यातला कीटक म्हणून जन्माला घाल. पण या वैष्णवांचं पाणी, या देवाचं पाणी, या संताचं पाणी आमच्या अंगाला लागू दे, आमचा देह कृतार्थ होऊ दे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, मी गे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संताचे अभाव, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संतांची अधपे. मग ते जप कोणता आहे? निवृत्ती निवृत्ती म्हणता जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती निवृत्ती पाप नो हे चित्ती. निवृत्ती निवृत्ती म्हणता जन्म सार्थक तत्वता. हे संतांचं नाव आहे. धन्य आजी डोळा स्वामी निवृत्ती देखिला. कुशावर करो स्नान घेऊ निवृत्ती दर्शन. घेऊ निवृत्ती दर्शन. घेऊ निवृत्ती दर्शन. धन्य आजी डोळा स्वामी निवृत्ती देखिला. म्हणून निवृत्तीनाथ विश्वगुरु आहेत, निवृत्तीनाथ भगवान शंकर आहेत आणि संत देव संत स्वरूपाला आहेत. म्हणून त्यांच्या चरणी तुकोबाराय म्हणतात, त्यांचं नाव घ्या. म्हणून तुका म्हणे पापी जाती संतांची जपे. नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुकाराम 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 झालेली सेवा तुम्हा सर्व
गावकऱ्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून या ठिकाणी समर्पित करतो. प्रतिवर्षाप्रमाणे हा सप्ताह आणि आता आपली चैत्रवारी, सर्व जवळेकरांनी चैत्रवारीला या जवळ्यामध्ये अतिशय चांगले नित्य उपक्रम आहेत. अखंड नाम सप्ताहे भरपूर होतात. त्याचबरोबर तरुण पिढी रामरायाचा जप करतायत. आता मला अतिशय आनंद वाटला. हनुमंतरायाचा शनिवारी जप होतोय, हनुमान चालीसा होती आहे, रामरक्षा होतोय, आहे की नाही? तसं भगवंताचं नाम आहे. सोमवारी भगवान शंकराची आरती आहेच. सर्व आरत्या सर्वांच्या होतात. दत्ताची आरती होती, सर्व आरत्या होत आहेत. हे अतिशय फार मोठं पुण्य श्लोक आहे. अशा प्रकारचं गाव आहे, पवित्र आहे आणि मूळ म्हणजे बेलापूरकरांचं फडावरचं लाडकं गाव जवळेवर का. याचं कारण असं की जवळेच करायचे कपाट आजही पंढरपुरात आपल्या मठात आहे, परंपरेने आहे. शाहू महाराज, राम महाराज, भानदास महाराज, भागवत महाराज, भारत महाराज, कृष्णा महाराज, माझे आजोबा त्यांनी लोकांनी आपल्या बरेच पाहिलेले आहेत. वडील माझे रामचंद्र महाराज आणि मी, असे हे परंपरेचं गाव, फडावरचं गाव आहे. जवळेकरांची दशमीची पंगत आहे. चैत्र शुद्ध दशमी, दशमीच आहे ना, बरोबर आहे, आपली दशमीची पंगत आहे. आणि एकादशी, दशमीचा जागर, परत एकादशीची कीर्तन सेवा असतेच. परत द्वादशीला भानदास महाराजांचा चैत्र महिन्यातला तो उत्सव सुरू होतो. आणि नेमका मी पैठणवरनं आपल्या जवळ्यावरनं जाताना, जवळ्याला दिंडी येते पैठणला जाताना, आणि असं अन्नदान भरपूर होतं. सर्व गावकऱ्यांचं मोठं योगदान आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानेच मला बोलवलं जातं. तुमच्या सर्वांचं प्रेम आहे म्हणून हे माझ्या वाट्याला ही सेवा. आणि तुमच्यामुळे मला भगवान जवळेश्वराची सेवा घडते. हे सगळं भाग्य, हे पुण्य तुम्हाला आहे. याचं पुण्य, सगळा लाभ तुम्हाला प्राप्त हो, हेच मी भगवंताच्या चरणी समर्पित करतो सेवा. आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोला. कामने पापे कामने पापे कामने पापे कामने पापे जाती संता चियाज पे माझी बाचा तुटे माझी बाचा तुटे महालाभ भुकासाठी देवा
नाही उच्चारिला अधिकार व्यापुला.